पालकमंत्री सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्यायला मत नाही, पण ताईंच्या माहितीसाठी सांगतो ते म्हणजे की सोलापूरची आजपर्यंतची परंपरा आहे, समान न्यायाने वाटप होत आले 2.5 वर्षात. म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्यांना देऊ नका, अवश्य द्यायला पाहिजे, तेही लोक, पण 2.5 वर्षात आम्ही विरोध असताना ताई आमच्या सहकारी होते, आमदार होते, त्यांनी माहिती काढून 1 रुपया नाही मिळाला. पण तुम्ही तुमचा शब्द करेक्ट केला, तुमचा शब्द करेक्ट केला. 2.5 वर्ष सत्ता ठीक आहे. ताईंचा शब्द 2.5 वर्ष कुठे होते? कोरोनाच्या याच्या काळात चूक व्हायलाच पाहिजे. त्यांच्यात फरक आहे का नाही? मी म्हणलं की चूक रिपीट करायची. प्रमाणे ती झाली पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना माहिती. महापालिकेमध्ये पंचायतच्या विधीमध्ये तफावत दिसून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे. ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना. आणि हा आमच्यावर होत नाही अन्याय, हा सोलापूरच्या लोकांवर होतो, कारण का आपण सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो. आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर, आमच्यावर विरोधी पक्षावर नाही तर सोलापूरच्या लोकांवर खूप मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल. आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचे 2.5 वर्षाचा उल्लेख करताना सुशीलदादांनी पण नाही, त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत. आणि तसं त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं. आणि जे त्यावेळेस होतं ते त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक यांनी करावी का? त्याला राजकारण म्हणतात का, हा प्रश्न.